नमस्कार मित्रांनो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये रोटोमॅक कंपनीचा 5 HP सोलर पंप बघणार आहोत। त्यामध्ये त्याचा मटेरियल, मोटर, पॅनल आणि इन्स्टॉलेशनची सर्व माहिती जाणून घेणार आहोत आणि शेवट त्याचा पाणी प्रेशर पण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर वेंडर प्रवीण खाडे हे या रोटोमॅक कंपनीचं सर्व काम बघता। तर कोणाला ही कंपनी घ्यायची असेल आणि अजून काही माहिती हवी असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि अजून माहिती मिळवू शकता रोटोमॅक कंपनीविषयी। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता, आता सर्वात पहिले आपण मोटर खोलून बाहेर घेतली आहे आणि त्यांचा विहिरीचं प्रकरण असल्यामुळे त्यांनी 30 मीटर हेडपंप घेतला आहे, बघू शकता तुम्ही। आणि या साईडला रोटोमॅक कंपनीची 5 HP मोटर आहे, बघू शकता। सगळी स्टेनलेस बॉडी आहे, म्हणजेच गंजाचा काही विषय नाही आहे, बघू शकता। या साईडला 30 मीटर हेडपंप बघू शकता, त्याला 3 स्टेज आहे आणि आतमध्ये लोखंडाची जाळी दिलेली आहे जेणेकरून घाण वगैरे काही कचरा आतमध्ये खेचू नये त्यासाठी। आणि त्याला जी केबल आलेली आहे बघू शकता, 4 पॉइंट केबल आहे ती। आणि त्यानंतर ही रस्सी पण बघू शकता 30 मीटर, म्हणजेच तुम्ही जसा हेडपंप घेशाल तसंच तुम्हाला सर्व मटेरियल भेटणार आहे। तर चला आता मोटर आणि हेडपंप आपण कनेक्ट करूया। तर बघू शकता, मोटर आणि हेडपंप आपण दोन्ही कनेक्ट केलेला आहे आणि पाईप जे नेपल आहे ते कंपनीकडूनच फिटिंग होऊन आलेला आहे, बघू शकता तुम्ही। त्याला एक नट पण ओवलेला आहे जेणेकरून पाण्याचा किती बी दाब ओढला तर ते नेपल निष्ठून येईल त्यासाठी डायरेक्ट एक नट ओवलेला आहे, बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो, याचा पाईपाची जी साईज आहे ती पण जवळपास 2.25 इंच आहे आणि तुम्ही ज्या मीटरचा हेड घेशाल तसंच तुम्हाला बाकीचं सर्व मटेरियल भेटणार आहे। म्हणजेच तुम्ही 30 मीटर हेडपंप जर घेतला तर त्याला 30 मीटर केबल येईल आणि 30 मीटर पाईप आणि रस्सी, या तिन्ही ज्या गोष्टी त्या तुम्हाला 30 मीटर भेटणार आहेत। आणि जर 70 मीटर असला म्हणजेच बोरवेलचा तर तुम्हाला सगळं 70 मीटर भेटणार आहे। तर बघू शकता, आपला आता मोटरीचा जॉईंट पण झालेला आहे आणि त्यानंतर आपण लगेच आता मोटर रस्सी वगैरे बांधल्यानंतर आपण लगेच ती इकडे सोडून देणार आहे। जवळपास 100-1 फूट ती विहीर खोल आहे आणि 90 ते 80 फुटावरती आपण सोडणार आहे, जेणेकरून गाळाच्या 5-1 फूटवरती काही वेळेस गाळामध्ये मोटर असली ती मोटरीला प्रॉब्लेम होते, त्यामुळे गाळाच्या 2-3 फूट वरतीच मोटर ठेवायची आहे किंवा मोटर खाली टेकवून त्यानंतर 2-4 फूट वरती ओढून घ्यायची। आणि त्या साईडनं बघू शकता आता इथं इन्स्टॉलेशनचं बी काम चालू झालेलं आहे, म्हणजे जो सिव्हिल खांब आहे तो जवळपास 5.5 फूट खोलेला आहे आणि तो पूर्ण सिमेंटामध्ये वरतीपर्यंत भरीत आणलेला आहे। तर मित्रांनो, तुमची विहीर जर 100 फुटाच्या आत असेल तर तुम्ही 30 मीटरचा हेडपंप घ्या, जेणेकरून तुम्हाला जर जागीच पाणी प्रेशर पाहिजे असेल तर तुम्ही 30 मीटर हेडपंप घ्या। काही वेळेस काय होतं, जर हेडपंप चुकीचा निवडला तर पाहिजे तसं तुम्हाला पाणी प्रेशर जागेवरती भेटत नाही, त्यामुळं हेडपंप निवडताना खुली आणि तुम्हाला जेवढा दाबावर चालवायची ती सर्व माहिती जाणून घ्या, त्यानंतर हेडपंप निवडा। तर बघू शकता, आता आपण मोटर वगैरे सगळं जोडले आहे, आता ती पाण्यामध्ये सोडीत आहोत। त्यांना जागीच पाणी प्रेशर पाहिजे त्यामुळे त्यांनी 30 मीटर हेडपंप घेतला आहे आणि हा 30 मीटर हेडपंप जवळपास 100 ते 150 फूट खोलीला चालतो आणि 1001 फुटापर्यंत लांबीला दाबावरती चांगलं पाणी प्रेशर देतो मित्रांनो। जर तुम्हाला जागीच पाणी प्रेशर पाहिजे असेल तर तुम्ही 30 मीटर हेडपंप घेऊ शकता। तर बघू शकता, जे स्ट्रक्चर आहे ते खालीच फिटिंग केलेलं आहे, जेणेकरून नट वगैरे चांगले टाईट करता येतात त्यासाठी ते खालीच फिटिंग केलेलं जातं। आणि त्यानंतर आता हे सगळं फिटिंग झाल्यानंतर ते उचलून वरती ठेवायचं आहे। तर बघू शकता, याला जवळपास 6 सपोर्ट दिलेला आहे आणि या सोलरचं जेवढं जे काम आहे ते सगळ्या नटांमध्येच फिटिंग असतं, बघू शकता। जवळपास सगळ्या नटा आणि क्लिपांमध्येच फिटिंग होतं, त्यामुळे ज्याचे जे नट आहे ते सर्व चांगल्या पद्धतीने टाईट करून घ्यायचे, म्हणजेच वाऱ्या ओदाने ते ढिले होऊ नये त्यासाठी। तर बघू शकता, आता नट वगैरे लावल्यानंतर आपण लगेच जे स्ट्रक्चर आहे ते उचलून वरती ठेवणार आहोत। बघू शकता, इथं जे नट वगैरे बाकीचं जे सर्व मटेरियल आहे सगळं गॅल्वनाइजचं आहे, म्हणजेच तुम्ही 1-2 वर्षांनी जरी नट खोलला तरी तुम्हाला एकदम इझी खोलून जाणार आहे तो। जसं बाकीचे जे आपले लोखंडाचे जे नट आहेत ते लवकर गंजून जाते, तसे हे नट लवकर गंजते नाही, त्यासाठी सगळं गॅल्वनाइज मटेरियल दिलेलं असतं, बघू शकता तुम्ही। तर आता हे नट वगैरे सर्व टाईट झालेलं आहे, त्यानंतर आपण आता हे लगेच स्ट्रक्चर उचलून वरती ठेवणार आहोत आणि बाकीचं काम चालू करणार आहोत। तर बघू शकता, याला डायरेक्शन देण्यासाठी एकात एक सपोर्ट दिलेला आहे, म्हणजेच याला जे होलं आहे ते ॲडजस्टसाठी आहे। डायरेक्शन दिल्यानंतर
बाकी जे 4 कोपऱ्यातले 4 सपोर्ट आहे ते सर्व सारखेच आहे, फक्त जे डायरेक्शनचे आहे ते लहान मोठे आहे, बघू शकता तुम्ही. तर बघू शकता आता आपण स्ट्रक्चर उचलून वरती ठेवलेलं आहे आणि सगळे नट वगैरे पण टाईट झालेले आहे, बघू शकता. असं प्लेन ठेवल्यानंतर त्याच्यावर पॅनल सरकते नाही, त्यासाठी ते असं प्लेन ठेवलं जातं आणि त्यानंतर त्याच्यावरती पॅनल ठेवून नट वगैरे चांगलं टाईट केल्यानंतर त्याला डायरेक्शन दिलं जातं, बघू शकता. चारही कोपऱ्यांना जवळपास 4 कान लावलेले आहे आणि त्यानंतर ते सगळं फिटिंग झालेलं आहे. आणि जे मधले जे सपोर्ट आहे ते मेन ट्यूबलाच वेल्डिंग होऊन आलेले आहे, बघू शकता. जे कंट्रोलर आहे त्याला जवळपास 2 पट्ट्या जोडलेल्या आहे, जेणेकरून ते लूज किंवा खाली इष्टून येऊ नये, त्यासाठी जवळपास 2 पट्ट्या दिलेल्या आहे यांनी. आणि इथं आपण कंट्रोलर पण जोडला आहे आणि याचं जे तोंड आहे ते नेहमी वरच्या दिशेनेच असतं, म्हणजेच डायरेक्शन देतो त्याच्या विरुद्ध दिशेने. कारण डायरेक्शन दिल्यानंतर खाल्ल्या साईडनं आपल्याला खालून सोलरच्या जाता येत नाही, त्यासाठी ते वरल्या साईडनं त्याचं जवळपास तोंड असतं, बघू शकता तुम्ही. तर चला आता याच्यावरती आपण लगेच पॅनल ठेवून देऊया. आता त्या साईडनं वीर असल्यामुळे ते आपण जे स्ट्रक्चर आहे ते इकडं फिरून घेतलं आहे, म्हणजे जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण गोल गोल फिरतं. तर आता सर्वात पहिले आपण नट लावून घेऊया आणि ते नंतर ते कसं फिरतं ते पण बघूया. तर बघू शकता प्रत्येक पॅनलला जवळपास 4 नट आहेत आणि जे पॅनलचे नट आहे त्याला लॉकचं एक सिस्टम दिलेलं आहे, म्हणजेच नट लॉक केल्यानंतर ते कोणालाच खोलता येत नाही, बघू शकता. जवळपास एका पॅनलला 4 नट आहेत आणि जवळपास म्हणजे एवढ्या पॅनलला जवळपास 36 नट आहेत. वाऱ्याने उपसू नये त्यासाठी जवळपास 4 नट दिलेलं आहे, वरल्या साईडनं 2 नट आणि खाल्ल्या साईडनं 2 नट. आणि हे पॅनलची सिरीज वाईज लावल्यानंतर बघू शकता अशा पिना फक्त कनेक्ट करायचे आहे. जर हे पॅनल उलटे पालटे झालं तर या पिना कनेक्ट होती नाही, त्यासाठी हे पॅनल जे आहे त्याला वरल्या साईडनं स्कॅनर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये लगेच त्याची सिरीज कळती आणि ते एका सिरीजनुसार ठेवली की बरोबर त्याचं जे पिन आहे त्या कनेक्ट होतात. जर उलट्या पडलं झालं तर त्या पिना कनेक्ट नाही होती. तर बघू शकता आता याला फिरण्यासाठी चान्स दिलेला आहे, ती हंडी आहे तिथं फिरण्यासाठी जागा आहे. तर बघू शकता असं फिरलं जातं ते स्ट्रक्चर. आणि याचा जो डायरेक्शन आहे ते नेहमी दक्षिण बाजूलाच असतं, त्यामुळे एकदा डायरेक्शन दिल्यानंतर परत फिरवण्याची गरज येत नाही. पण त्या साईडनं वीर असल्यामुळं त्या साईडनं पॅनल लावता येत नव्हते, त्यामुळे ते इकडून फिरून घेतलं होतं आणि आता परत त्या साईडनं आपण फिरून लावून देणार आहोत. तर बघू शकता अशा पद्धतीनं ते गोल गोल पण फिरतं आहे. त्यानंतर त्याचे जे 4 नट आहे हंडीला ते आवळल्यानंतर ते अजिबात फिरत नाही. आता नट काढून घेतले त्याच्यामुळे ते गोल गोल फिरतं आहे, बघू शकता. तर आता सर्व इन्स्टॉलेशनचं जे काम आहे ते सगळं आता जवळपास पूर्ण झालेलं आहे. पॅनल वगैरे एवढे पण लावले आहे, बघू शकता. दक्षिण साईडनं त्याला डायरेक्शन दिलेलं आहे. जवळपास वरल्या साईडनं 4 पॅनल आहे आणि खाल्ल्या साईडनं 5 पॅनल आहे, म्हणजे असे टोटल सर्व 9 पॅनल आहेत आणि प्रत्येक पॅनल जवळपास 535 वॅटचा आहे. तर बघू शकता आता सर्व काम झालेलं आहे. तर आता आपण लगेच मोटर चालू करून त्याचा पाणी प्रेशर पण बघणार आहोत. बघू शकता आता पिना वगैरे सर्व वायरिंग वगैरे सर्व कनेक्ट केलेलं आहे आणि कंट्रोलर पण चालू झालेला आहे. आणि या कंट्रोलरमध्ये सोलरची जेवढी माहिती तेवढी दाखवतात, म्हणजे करंट, व्होल्टेज आणि तारीख वगैरे सर्व याच्यामध्ये दाखवतं. आणि त्यानंतर या साईडनं त्याचा स्कॅनर दिलेला आहे, या स्कॅनरवरती त्याची सर्व माहिती दिलेली आहे. आणि जर तुम्हाला सोलर पंप मोबाईलवरती चालू करायचा असेल तर त्याला रोटोमॅक एक ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करायचा आणि तो स्कॅनर स्कॅन करायचा, त्यानंतर लगेच त्याच्यात चालू होऊन जाईल. त्याचे तुम्ही जॉईंट पण बघू शकता, कलरला कलर जॉईंट आहेत. आणि आता मोटर पण चालू केली आपण. तर बघू शकता मोटर चालू केल्यानंतर जवळपास 10 ते 15 सेकंदानंतर लगेच पाणी फेकतं, बघू शकता. मोटर आता चालू झालेली आहे आणि ऑटोमॅक 5 HP सोलर पंपाचा तुम्ही हा पाणी प्रेशर बघू शकताय. एकदम मोटर आपण जवळपास 80 ते 90 फुटावरती सोडली आहे, कारण खाली गाळ असल्यामुळे आपण 5 ते 6 फूट वरतीच ठेवलेली आहे मोटर. गाळाने त्यावेळेस मोटरला प्रॉब्लेम येतो, त्यामुळं गाळाच्या जवळपास मोटर थोडीशी वरतीच ठेवायची. गाळ गेल्यामुळं जे आटते ते लॉक होऊन जातं आणि मोटर बंद पण पडू शकते, त्यामुळं गाळाच्या वरतीच ठेवलेली आहे. तर बघू शकता हा पाणी प्रेशर तुम्ही 3-1 वाजता आपण मोटर चालू केलेली आहे उन्हाचे आणि एकदम फुल पाणी प्रेशर मारलेलं आहे, बघू शकता तुम्ही. जवळपास जागेवरच भरणं ते सर्व काढणार आहे. एकदम चांगल्या पद्धतीने हा पाणी प्रेशर मारलेला आहे रोटोमॅक कंपनीने, बघू शकता. एकदम मस्त पाणी प्रेशर मारलेलं आहे.
या साईडनं त्याचा आर्थिंग अरेस्टर पण जोडलेला आहे, बघू शकता. म्हणजेच वीज यंत्र पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस वीज पडते तर सोलर पंपामध्ये करंट असल्यामुळे ती आकर्षित होते आणि ते सोलर पंप पडू नये त्यासाठी आर्थिंग अरेस्टर लावलेलं असतं. त्याच्यावरती वीज खेचून घेतं आणि बघू शकता इथं 3 फुटाचा एक कॉपरचा रॉड ठोकला आहे, त्याच्याद्वारे ती आर्थिंग खाली जाते वीज. बघू शकता. आता सर्व डायरेक्शन वगैरे आणि नट जे आहे ते सगळं टाईट करून सगळं काम फायनल झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि बघू शकता हे जे आहे ते डायरेक्शनसाठी ॲडजस्टसाठी आहे, बघू शकता. ज्यावेळेस तुम्ही पॅनल लावता त्यासाठी पॅनल खाली सरकून नये त्यासाठी सरळ राहण्यासाठी ते नट वगैरे दिले आहे, बघू शकता. वरल्या साईडने एक जाड नट आहे आणि हे चारी साईडना 4 नट आहे. हे नट टाईट केल्यानंतर ते गोल गोल फिरत नाही आणि हे जर तुम्हाला फिरायचं असेल तर 4 नट खोलून घ्यायचे आहे आणि ते लगेच गोल गोल फिरतात. तर बघू शकता खाली पण जवळपास सगळे नटच आहे आणि याच्या ज्या MC फोडच्या ज्या कनेक्टर तिला आपण कनेक्ट केला आहे, बघू शकता. त्याला तो काळा पाईप ओवलेला आहे, म्हणजेच कुत्रं किंवा उंदीर वगैरे ते वायर कंट्रोल आहे त्यासाठी हा पाईप ओवलेला आहे, म्हणजेच काही वायरीला प्रॉब्लेम नाही त्यासाठी. एकदम चांगल्या पद्धतीनं इन्स्टॉलेशनचं पण काम चाललेलं आहे, बघू शकता. हे जे नट आहे खाल्ला जो नट आहे तो थोडासा टाईट केला का तो खुलून जातो. वरल्या साईडला त्याची भटकट उभी राहते आणि त्याला नट वगैरे काहीच पाना वगैरे काहीच बसत नाही, त्यामुळे तो नट लॉक होऊन जातो आणि तो भविष्यात लवकर खोलता येत नाही. आणि बघू शकता इथं पॅनलची सर्व माहिती वगैरे दिलेली आहे, बघू शकता. 535 वॅटचा एक पॅनल आहे आणि या आपण ज्या पिन आहे MC फोरच्या कनेक्टर पिना सगळ्या कनेक्ट केलेला आहे आणि त्या काळाच्या ज्या 2 पिन आहेत त्या कंट्रोलरमध्ये डायरेक्ट जोडलेला आहे, बघू शकता. याला पण डायरेक्ट ॲडजस्ट करण्यासाठी होलं दिलेलं आहे आणि हे जे नट आहे ते सगळे चांगल्या पद्धतीनं टाईट करून घेतलेले आहे, कारण की याचं जे सर्व काम आहे ते सगळ्या नटांमध्येच आहे, त्यामुळे एकसुद्धा नट याचा ढिल्ला नाही ठेवायचा आहे, जेणेकरून सोलर पंपाला काही प्रॉब्लेम येईल त्यासाठी. तर परत एकदा तुम्ही हा पाणी प्रेशर बघू शकताय आणि हा पाणी प्रेशर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडं कोणता सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा बघू शकता हा पाणी प्रेशर तुम्हाला कसा वाटला तुम्ही एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चांगल्या पद्धतीने हा जो आहे पाणी प्रेशर लावलेला आहे, मारलेला आहे. तर बघू शकता हे शेतकरी आहे जवळपास नाशिकमध्ये निफाड तालुक्यात राहणारे शेतकरी, बघू शकता. यांचा हा सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे आणि यांना या सोलर पंपाविषयी जवळपास सर्व माहिती दिलेली आहे, म्हणजेच कोडा करंट बसतो किंवा कशी चालू करायची, मोबाईलवरती कशी ऑपरेटिंग करायची आणि याला कशापासून धोका आहे सर्व माहिती यांना दाखवून दिलेली आहे, बघू शकता हा पाणी प्रेशर. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.